डिपार्टमेंटाचे काल इश्यू रेज जाल्लो की 10th एग्जाम आमी ऑनलायन घेता काय कितें ना, चुकीचो समज आसा. 10th एग्जाम आमी ऑनलायन घेयना. 10th फक्त ऑनलायन टेस्ट सब्जेक्ट वायज ऑनलायन क्लासीस रिलायन्स जिओ हांच्यांनी एक आपलो वेबसायट इट इज www.liveshala.com हाजेर तेंच्यांनी भुरग्यांक प्रॅक्टीस करपा खातीर तेंच्यांनी ऑलरेडी वो आपली वेबसायट काडल्या. दोज हू आर इंट्रस्टेड दे कॅन गो ऑन दीस वेबसायट आनी तेंच्यांनी प्रॅक्टीस करपा खातीर तेजो वापर करपाक जाता. बाकीच्या गजाली खातीर ना, कारण मॅथ्स आसतले, इंग्लीश आसतले, बाकीचे सगळे हे कारण भुरगे ऑलरेडी 4 तारखेक एग्जामीच्या प्रिपेरेशनान आसले. पण आतां फुडें कितें करचें म्हणून तांकां गव्हर्मेंट ऑफ एड्युकेशन डिपार्टमेंटान ऑलरेडी तांकां परमीट केल्या की ते liveshala.com ह्या वेबसायटीचेर वचून तांकां प्रॅक्टीस जी आसा ही करूं येता. ताज्या खातीर इवन दो आमचे 250 टिचर्स हेय बी फुडें आयिल्ले आसा. ते प्रॅक्टीस येवपाक आमी स्क्रुटनायज करून जे टिचर्स इंट्रस्टेड आसा किंवा आमकां जाय पळय तितकेच टीचर तांकां ऑनलायन वचून जे आसा इन शॉर्ट ट्युशन क्लासीस तांकां दितले म्हणपाक कांय हरकत ना, वीच इज टोटली फ्री ऑफ कॉस्ट विथ द हेल्प ऑफ जिओ रिलायन्स. हाज्या खातीर तो प्रोग्राम आसा. थोड्यांचो चुकीचो समज आशिल्लो. आमी 10th स्टँडर्डाची एग्जाम अकॉर्डिंग टू द सेंट्रल बोर्ड ऑफ द सेकंडरी एड्युकेशन CBSE तांच्यांनी म्हटलां की 10 दिसाच्या पयलीं 10 दीस पयलीं आमी कळयतले केन्ना ते ताच्या पयलीं अचानक एग्जाम घेवचे ना. त्या ती गोवा बोर्ड ऑल्सो वी आर डिसायडींग आमी जेन्ना एग्जाम घेवपाचें ठरतलें तेन्ना इन एडवान्स 10 days पयलीं आमी कळयतले. 10th स्टँडर्डाचे आसात किंवा 12th स्टँडर्डाचे उरलेले 3-4 पेपर आसतले ते सुद्दां आमी 10 दीस पयलीं सगळ्या जाणांक कळयतले अमके डेटींतल्यान आमी एग्जाम घेवपाचें आसा म्हणून. त्या ती अचानक परीक्षा ही घेतली वयची ना. त्या खातीर 10वीची आनी 12वीच्या एग्जामीचें जें कन्फ्युजन सगळ्या भुरग्यांनी जे वॉट्सॅपाच्या माध्यमांतल्यान मेलाच्या माध्यमांतल्यान म्हाकाय विचारत आसता की आमची परीक्षा केन्ना, तांच्यांनी निश्चिंत रावचें की तांची परीक्षा निश्चिंत रावचें म्हणजे अभ्यास करीत रावचें. 10वीचे आसतले, 12वीचे आसतले किंवा तेंच्यांनी निटाची JEEची तांकां तयारी करपाक जाय. ते कंटिन्युअसली तेंच्यांनी आपल्या परीक्षेची तयारी दवरची. परीक्षा आसता तेन्ना तांकां पयलीं कळयलें वयतलें. उरले 9th स्टँडर्ड आनी 11th स्टँडर्ड ही जी 2 उरता हेंच्या खातीर एवरेज मार्क्स काडून तांकां पास केले वयतले किंवा फेल केले वयतले. परत सांगता हांव, जे एवरेज मार्क्स काडल्या उपरांत पास जाता दे आर डायरेक्टली प्रमोटेड टू द 10th स्टँडर्ड एंड 12th स्टँडर्ड. आनी दोज हू आर फेल तांकां आमी ऑपॉर्च्युनिटी दितले फॉर टू सीट फॉर द सप्लिमेंटरी एग्जाम. म्हणजे लिमिटेड भुरग्यांक ते सप्लिमेंटरी एग्जामीक बसयले वयतले ऑन डिपेंड्स अपॉन द एवरेज मार्क्स. आनी ही परीक्षा सुद्दां तांकां 10 दीस एडवान्सान आमी कळयतले. सगळ्यांच्या लक्षान येवपाक जाय म्हणून सांगता. 9th स्टँडर्ड आनी 11th स्टँडर्ड एवरेज मार्क्स घेतले वयतले आनी एवरेज मार्क्स घेतल्या उपरांत जे फेल जाता तांकांच फक्त परीक्षा दिवची पडटली आनी ते बी खूब लिमिटेड स्टुडंट आसतले. कारण परत कोणीच म्हणू नाका की आपूण एवरेज मार्क्स काडला आपूण फायनल एग्जामीक स्कोर करूं शकतालो. त्या खातीर तांकां तितके म्हणजे आमकां एका क्लासान सपोज 50 भुरगे आसा, 5च भुरगे जर चुकून फेल जाता आसत जाल्यार 5च भुरग्यांची परीक्षा घेतली. म्हणजे सोशल डिस्टन्सींग मेंटेन हे सगळें करून आमी त्याय भुरग्यांक ऑपॉर्च्युनिटी दितले सो दॅट तेंच्यांनी एग्जामीक बसून आनी 10 दीस पयलीं ही एग्जाम जी आसा ही कळयली वयतली. दीस इज रिगार्डींग द एड्युकेशन डिपार्टमेंटाचो जो 9th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड आनी 12th स्टँडर्ड. युनिवर्सिटीच्यो एग्जाम्स ज्यो फायनल तांकां घेवपाक जाय इट इज द सेम वे की 10 दीस पयलीं सगळ्या भुरग्यांक कळयले वयतले की ज्यांच्यो एग्जामी आसा त्यो युनिवर्सिटी एग्जाम जी आसा ही युनिवर्सिटी एग्जाम्स घेतले. ना 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 जेंकां इंट्रस्ट आसा, जेका प्रॅक्टीस करपाक जाय तेंच्यांनीच घेवपाचें ते. ती फक्त आमी एक ट्रायल बेसिसचेर कांयच ना. ताचो संबंध 10वीच्या परीक्षे कडेन कांयच ना. तेजो संबंध 10वीच्या बोर्डाच्या एग्जामी कडेन कसलोच ना. फक्त भुरग्यांक घरा कडेन बसून म्हणजे भुरगीं एखादो बी अभ्यास करिना आसत जाल्यार ताका प्रॅक्टीस करपा खातीर म्हणून ती मॉक टेस्ट आसा. एकच आसा. ओके. आयच्या बाकी कोविड-19 ह्या विशयाचेर उलयता आसतना आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटाचे 82 कावन्सिलर्स आशिल्ले. ह्या कावन्सिलरांचो उपयोग आमी जे लेबर शेल्टर होमांनी तांकां कावन्सिलींग करप गरज आसा. कारण जे लेबर वचून ते आपूण घरा वचूंक सोदतात, आमकां सोड म्हणटा एकदांचें, तुमचें जेवण बीन आमकां कांय नाका, हांकां कावन्सिलींग करपाची गरज आशिल्ली. हाज्या वेळार आमच्या कडेन 82 एड्युकेशन डिपार्टमेंटाचे कावन्सिलर आसले. तेंच्यान ओरिएंटेशन ट्रेनींग विथ आवर हेल्थ डिपार्टमेंट घेतल्या आनी ह्या सगळ्या लेबर कॅम्पांनी तांकां फाल्यांच्यान धाडले वयतले. ती सगळी कडेन तांकां सगळ्या लेबर कॅम्पांनी धाडून
तांकां आनीक 14 दीस तुमी हांगा पर्यंत कित्याक रावपाक जाय हें तांकां सांगलें वयतलें. तांकां हायजीन हाज्या बद्दल समजयलें वयतलें, कितें गरज आसा तें सांगलें वयतलें. इवन दो तांकां आमी हायजीन कीट, तांकां टूथपेस्ट, साबण हें सगळें, म्हणजे आतां पर्यंत आमी फक्त ग्रॉसरी आयटमूच दिताले, पण तांकां हायजीन कीट दिवपाची गरज आसा. तें हायजीन कीट सोप आसतलें, टूथपेस्ट आसतलें. हे लेबर कॅम्पान आमी सांगलां की फाल्यांच्यान तांकां ते किट्स जे आसा हे तांकां प्रोवायड कर म्हणून सांगलां. ऑल टुगेदर 16 लेबर कॅम्प आसा. मोर दॅन एप्रॉक्सिमेटली 1000 लेबर जे आसा ह्या कॅम्पांनी रावता. आनी एक बरी गजाल आसा, आमचे WRD डिपार्टमेंटाच्या मार्फत तांच्या कडेन 500 लेबर्स आशिल्ले, बट त्या सगळ्या लेबर कॉन्ट्रॅक्टरांनी आपल्या लेबरांची काळजी घेतल्या. आमचे WRDचे इंजिनियर्स सगळे वचून ते ऑब्जर्व करता ज्या ज्या सायटीचेर ते रावता. आनी इवन दो त्या कॉन्ट्रॅक्टरांनी दे हॅव पेड 1,000 रुपीज फॉर द ईच लेबर. जरी नासले आसत जाल्यार तेचे ग्रॉसरी आयटम घेवपा खातीर तेंच्यांनी दिल्या. आमचो JE WRDचे पर्सनली वचून ते मॉनिटर करता. हांवें सगळ्यांक कामाक लायल्या उपरांत तेंच्यांनी पर्सनली त्या सायटीचेर वचून तांच्यांनी ते चॅकूय केल्लें आसा. ते सगळें ऑलरेडी करीत आसा. ग्रॉसरी आयटम्स म्हाका दिसता पूर्ण गोंयांत सगळे कडेन चालू जाल्ली आसा, बट तरी सुद्दां ग्रॉसरी आयटम खंयसरूच शॉर्टेज जावची न्ही म्हणून इंडस्ट्रियल इस्टेट आसतले ज्या जाग्यार मेळना थंयसर ग्रॉसरी ऑन व्हील आमी ऑलमोस्ट 2 पयलीं केल्ली आनी अजून एक आनीक करता. म्हणजे 3 जे आसा हे ग्रॉसरी आयटम ऑन व्हील आमी चालू केल्ले आसा. कदंबान त्या पद्दतीन चालू केल्या जेणे करून सगळ्या जाणांक ग्रॉसरी आयटम्स जे आसा हे वेवस्थीत रित्या मेळचे हाज्या फाटीमागचो उद्देश आसा. आमी ऑलरेडी AAY आनी PHA जे रेशन कार्ड होल्डर आसा तांकां सगळ्या जाणांक ते 3 रुपयांनी किलो तांदूळ मेळटा ते मेळटात. बट अंडर गरीब कल्याण योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना हाज्या अंतर्गत तांकां जे आयटम मोफत मेळपाचे आसा परत एकदां ते 8 तारखे दीस सुमार 8 एप्रिलाक एवेलेबल जातले. तांकां जो कोटा तांकां मेळटा म्हणजे 30 का 35 किलो तांदूळ मेळटा तितकेच तांदूळ जे आसा हे तांकां फुकट मेळटले. म्हणजे बोथ AAY तशेंच आनी PHA तशें तांकां 3 म्हयने मेळटले. ह्या दोनूय कॅटेगरींतल्या लोकांक हे 3 म्हयने तांदूळ आमी एप्रील म्हयन्यान, मे म्हयन्यान आनी जून म्हयन्यान हे सेम जो फेर प्रायस शॉपांतल्यान तांकां दिले वयता थंयच्यानूच ते फेर प्रायस शॉपांतल्यान हे दिले वयतले. ओके. आमी ताज्या खातीर ऑलरेडी म्हणजे आमचो ग्रॉसरी फेर प्रायस शॉप हे तांकां कॉर्डिनेट करून तो कोटा येयल्या उपरांत तांकां कळयतले आनी तांकां हे सगळें थंयसर दितले. साखर आमी सबसिडायज रेटान दिता. ती साखर ही पर रेशन कार्ड पर किलो ही गोवा गव्हर्मेंटाच्या वतीन तांकां 13 रुपया किलोन जी आसा ही सबसिडायज रेटीन दिवपाचें गव्हर्मेंटान डिसिजन घेतलां आनी हे सगळे AAY आनी PHA हांकां ह्या रेटीन जी आसा ही दिली वयतली. ओके. नवीन एक गजाल जी म्हणटा ती आमी इट इज एन मेडिकल टेलिकन्सल्टेशन हे ऑलरेडी सुरू केला अंडर लिडरशीप ऑफ आवर हेल्थ मिनिस्टर मिस्टर विश्वजीत राणे. आमच्या हेल्थ मिनिस्ट्रीन मेडिकल टेलिकन्सल्टेशन्स विच इज नंबर 6366449060. हांवें रिपीट करता 6366449060. जेंकां ह्या नंबराचेर तांकां मेडिकल कन्सल्टेशन जाय रिगार्डींग कसल्याय संदर्भांतली आपली मेडिसिन्स खंय सोंपल्या, कितें सोंपल्या, तुका आनी कितें विचारपाक जाय ते सगळें विचारूं येता. कोणाक हॉस्पिटलायज जावपाक जाय आसत जाल्यार दे आर एडवायजींग फूल टायम. म्हणजे ते मेडिकल कन्सल्टेशन जे आसा पळय न्ही हे ह्या नंबरा वयल्यान चालू आसतलें. ती फॉरेनर्स आसूं, मायग्रंट लेबर आसूं किंवा आमचो गोंयकार आसूं न्ही सगळ्या खातीर ही सेवा फुकट पैकी अवेलेबल केल्ली आसा मेडिकल टेलिकन्सल्टेशन. तर ती सगळ्यांनी हाचो जो फायदो जो आसा तो सगळ्यांनी हाचो फायदो घेवचो अशें म्हणजे सगळ्यांक. कारण बऱ्याच जाणांक दिसता की घरा कडेन रावल्या उपरांत वेगवेगळे आपूण कसलें मेडिसीन आपलें सोंपलां, आपलें मेडिसीन चालू दवरपाक जाय, कितें करपाचें एडवायस घेवपा खातीर मुद्दामून घरा भायर सरून डॉक्टरांक मेळून वचपाची गरज ना. ह्या नंबरा वयल्यान आमी जे आसा ताका सगळ्यो फॅसिलिटीज ज्यो आसा त्यो प्रोवायड करता. नो 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 चुकीचो समज करून घेवं नाका. ताचो आनी कोविडाचो कांयच संबंद ना. रुटीन जेका कोणाक डायबिटीज आसा, जेका कोणाक प्रेशराचें आसा, जेका कोणाक आनी कितें आसा, ताका आपल्याक कसलीय समस्या मेडिकलाच्या संदर्भांतली आसा जाल्यार तेणी ह्या नंबराचेर फोन करपाचो. जोर येयलो सुद्दां जाल्यार ह्या नंबराचेर फोन करपाचो. तूं मेडिसिन्स कितें घे, तुजी फार्मासी खंयची चालू आसा, तुज्या सायडीक खंयची 24/7 मेडिसीन फार्मासी चालू आसतली, ह्या नंबरा वयल्यान ताका एडवायज केलें वयतलें आनी त्या वयल्यान ताका मेडिसिनूय सांगली वयतली गरज आसा जाल्यार, नाल्यार ताका खंयच्या हॉस्पिटलान व्हरपाक जाय आसत जाल्यार त्या नंबरा वयल्यान ताका एडवायज केलें वयतलें. हाजो आनी कोविडाचो कसलोच संबंद ना. परत एकदां सगळ्यांक क्लियर करपाक जाय म्हूण सांगता.
रिगार्डींग द बँक सर्विसीस आमी नॅशनल बँकेची काल मिटींग जाली आनी तांचो टायमींग जो आसा वो 2 पर्यंत आसतालो तो ताका वाडय म्हणून सांगला आमी 10 to 4 करपाक लायला जेणे करून चड लोकांक चड वेळ मेळचो म्हणजे गर्दी जावची न्ही सोशल डिस्टन्सींग करून उरपाक जाय त्या खातीर तो चड वेळ कर हें म्हणून सांगला आमी स्टेट बँक ऑफ इंडियाक रिक्वेस्ट केला की तेंच्यांनी मोबायल ATM जो आसा पळय न्हू तेंचो आनी एक मोबायल ATM हो सुरू करचो ज्या ज्या जाग्यार गरज आसा थंय तेंच्यांनी मोबायल ATM जे आसा हे आपले एवेलेबल करचे जेणे करून चडांत चड लोकांनी मोबायल ATMचेर सर्विसीस ज्यो आसा ह्यो मेळच्यो म्हणून आमी हे एक एवेलेबल केल्लें आसा हे सगळें सांगता आसतना हांव मेन विशया कडेन परत एकदां वळटा की कालच्या आमचे कडेन 5 केसीस पॉझिटीव आसल्यो आनी एक केस ही आज पॉझिटीव जाल्ली आसा आनी अगेन परत एकदां हांव सांगपाक म्हणजे वायटूय दिसता म्हणटा तशें आनी बरें दिसता एक म्हणजे तो परत शिपा वयल्यान येयल्लो आसा परत होय मनीस जो आसा हो फॉरेन कंट्रींतल्यान येयला आनी तो शिपा वयल्यान येयला ओके आनी दुसरें तो स्वताक तेणी आपल्याक होम क्वॉरंटायन करून घेतलेलें ही बरी गजाल आसा त्या बाबतींत तो चड लोकांक मेळूंक ना ताच्या खातीर 5 लोकांक तेज्या जे संपर्कान आयल्या तांकां ऑलरेडी आमी क्वॉरंटायन इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायन सेंटराचेर तांकां ऑलरेडी हाडले ताजी उरलेल्या 5 जाणांच्यो टेस्ट ज्यो आसा ह्यो फाल्यां टेस्ट जी आसा त्या 5 जाणांच्यो टेस्ट केल्यो वयतल्यो ताच्या खातीर बाकीच्या बाबतींत आमी एक म्हणजे आमचें ऑलरेडी कोवीड हॉस्पिटल फूल फ्लेज रन करता पॅथो लॅब आतां ऑलरेडी स्मुथली रन जावपाक लागलो डेलीच्यो टेस्ट हांगासर जावपाक लागला क्वॉरंटायन सेंटर्सच्यो सगळ्यो फॅसिलिटीज ज्यो आसा सगळ्यो फॅसिलिटीज ऑलमोस्ट आमी सगळी कॅरूय घेता आनी क्वॉरंटायन सेंटराचेर सगळ्यो फॅसिलिटीजूय बी आमी सगळ्या जाणांक एवेलेबल करून दिता रिगार्डींग म्हाका दिसता गोंयांत बऱ्यापैकी ग्रॉसरी शॉप सगळी सुरू जाली फार्मास्युटिकल्स कंपनी आज हांवें मुद्दामून पुणे हांव कॅडिला ह्या कंपनींत मुद्दामून पळोवपाक गेल्लो की एक्झॅक्टली कितें ते SOP फॉलो करता ते पळय जाल्यार ते ऑलमोस्ट म्हणजे चडशे जाण जे आसा आजुनूय कामार जॉयन जावंक ना ओके हांवें ताका तेंय सांगलां की तुमी फोर्स करचो न्ही कन्फर्म प्रत्येकाक थोड्या जाणांच्या मनान आजुनूय बी येवपाक फाटीं फुडें येता आसत जाल्यार गोंयकारा खातीर जे विलिंगली आसात जे येवपाक तयार आसात तांकां घेवन तुमचें काम चालू दवरात 60% स्टाफ तांचो जॉयन जालो तें सांगलां तेंच्यांनी सगळ्या फार्मास्युटिकल कंपनींनी आपले सोशल डिस्टन्सींग मेनटेन करूनच आनी ज्या पद्दतीन आमी म्हणटात सगळी सॅनिटेशन हायजीन हे सगळें मेनटेन करून सगळ्या स्टाफाची पयली काळजी घेवची आनी मागीर आपले फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स त्याची गरज आहा तेंच्यांनी ते प्रोडक्ट्स जे आसा हे चालू दवरचे कोणीच परत एकदां रिपीट करता कोणीच सॅलरी जी आसा ही फाटल्या पिरियडाक तरी जे लॉकडावन पिरियड आशिल्लो ती सॅलरी जी आसा कट करची न्ही इवन दो आमी कोणी रुमाक रावता आसत जाल्यार तांकां फाटल्या 1 म्हयन्याचो किंवा 2 म्हयन्याचे आमचे लेबर लोक आसत तांकां थोडेशे रेंट सुद्दां जे आसा पळय न्ही हें हाफ घेवचें नाल्यार घेवचें न्ही थोडीशी मदत करप ही गरजेची आसा हेजी हांव सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता की तांच्यांनी ह्या पद्दतीन हें फॉलो करचें ओके नेक्स्ट हाज्या फुडें आमी पळयता की स्टेटींतल्यान भायलो मनीस कोणूच हो स्टेटींत येवचो न्ही पूण आमी ऑलमोस्ट फक्त कलेक्टराक सांगलां जर सामकीच एमर्जन्सी आसा जाल्यार नाव ओन्ली द कलेक्टर वील गीव द परमिशन आमी थोडे रिलॅक्स करून मातशी थोडीशी डेप्युटी कलेक्टरा कडेन परमिशन दिल्ली पूण हाज्या फुडें नॉर्थ आनी सावथ कलेक्टरूच होच परमिशन कितली जरी एमर्जन्सी असली आनी मेडिकल एमर्जन्सी किंवा कोणी म्हणजे बरेचशे जाण हांव पळयता आपलो कोण तरी सोयरो मेला म्हणून सांगता आनी भितर येवपाक पळयता खूब जाण आसात आपूण खंय तरी हेका वता तेका वता पण ना आमच्या लक्षान आयलें की अननेसेसरी लोक जे आसा हे स्टेटीन प्रवेश करपाक पळयता बट ह्या लोकांक आमकां एंट्री दिवपाची ना त्या खातीर आमी सांगलां की स्पेशल परमिशन कलेक्टराचें घेवचें आनी मागीरूच ज्यो आमच्यो चेकींग पॉयंट्स आसात सगळी कडले 8 कडले थंयच्यानूच येवचें कोणीच हाज्या व्यतिरिक्त ज्यो बाकीच्यो वेगवेगळे रस्ते आसतले थंयच्यान येवपाचो प्रयत्न करचो न्ही थंयच्यान येवपाचो प्रयत्न केलो आनी आमच्या पुलिसांनी आडयले आसत जाल्यार ते तांकां भितर उडयतले आनी वॉट एवर जे सेक्शन लागता त्या सेक्शनाच्या अंडर तांकां भितरूय उडोवपाचो रायट आसा त्या खातीर ज्यो आडवाट्यो आसतल्यो बारीक रस्ते आसतले विलेजींतल्यान येवपी रस्ते आसतले त्या रस्त्यान सुद्दां स्टेटीन कोणीच येवचें न्ही हांव परत एकदां सगळ्या जाणांक सांगता अशा पद्दतीन सुद्दां कोणी येयल्लो जर तुमच्या लक्षान आयल्या लोकांच्या लक्षान आयल्या लोक डायरेक्ट म्हाकाय फोन करता बट जरी कोणाच्या लक्षान आयल्या आसत जाल्यार म्हाका दिसता त्या सगळ्यांनी पुलीस किंवा हेल्थ ऑफिसर किंवा आपलो पंच सरपंच हेका सांगून कळोवपाची गरज आसा टील 14 एप्रील म्हणजे 14 एप्रील पर्यंत आमी हें मेनटेन करप आनी ताज्या उपरांत
सेंट्रल गायडलायन कितें आसतली ती फॉलो करप किंवा सेंट्रल गायडलायन कितें सांगता त्यानुसार म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कितें सांगता त्यानुसार स्टेट आपलें डिसिजन जें आसा आमी गव्हर्मेंट म्हणून डिसिजन त्यानुसार घेतले. ताच्या खातीर हांव आजुनूय रिक्वेस्ट करता म्हणजे थोडेशे रिलॅक्स आसल्या कारणान बरेच जाण आड वाटेनी गोंयांत येवपाचो प्रयत्न जे आसा हे खूब जाण करता. तो कोणी प्रयत्न करचो न्ही. गोंयकारांनी कोणीच ह्या गोश्टीक सपोर्ट करचो न्ही. हे रिस्की आसा. इवन दो आमी हार्वेस्टर करता तर ती लेबर जे आसा पळय न्हू हे भायल्या स्टेटींतल्यान ही फावटी हाडूं नाका म्हणून सांगल्या. भायल्या स्टेटींतल्यान हाडचें न्ही. गोंयांत जे लेबर आसा त्याच लेबरांक यूज करून हार्वेस्टींग जें करपाक जाय पळय न्ही तें करचें. मॅक्झिमम आमी येता हांव तेजेर. इवन दो काजी म्हणजे काजीचे लेबर सुद्दां काही प्रमाणात भायले येताले. जे पेडण्या आनी काणकोण हेवटेन आसा ते सुद्दां लेबर्स भायले हाडचे न्ही. गोंयांनी विदीन द लेबर स्टेटीन आसा तेच लेबर वापरचे. आमी त्या खातीर सांगता तूं जी भाजी हाडटा म्हणटा पळय न्ही ते आमी भाजी हाडूंक पयलीं थोडे दीस बॅन केल्ले ताका लागून आतांय बी आमी बॉर्डरीचेर ऑलरेडी सगळी कडेन आमची थर्मल गन दवरल्या. एटलिस्ट आमी तितके चॅक करता आनी तेज्या उपरांत एलाव करता. आमी लेबरांक एलाव करिना. परत सांगता आमी फक्त ड्रायव्हर जो भाजी घेवन येता पळय न्ही तोच तितको एंटर करता. इवन दो ग्रॉसरीचे जे सगळे घेवन येता त्या ड्रायव्हराक आनी एखादो जे एडिशनल ड्रायव्हर आसता तेकाच एलाव करता. बट तांकां थर्मल गन हे प्रत्येक आमच्या चॅक पॉयंटाचेर आसा. ओके ते ताका सगळ्यांक धरूनच एलाव केले वता. म्हाका दिसता ह्या बाबतींत आतां पर्यंत काही जाणांचो जो होम क्वॉरंटायन पिरियड हो थोड्या जाणांचो सोंपला, थोड्या जाणांचो सोंपोंक ना. टील आयचे डेटीक सुद्दां 1000 लोक हे होम क्वॉरंटायन आसा. थोड्या जाणांचे 14 दीस जावन गेले म्हणून थोडेशे जाण भायर येयल्या. बट म्हजी रिक्वेस्ट आसा म्हणजे सगळ्या जाणांक ज्यांचे होम क्वॉरंटायन पिरियड सोंपोंक ना ते भायर येवचे न्ही. आमचो चुकून जे गोंयकारांचो एक गैरसमज आसा की आमकां कोवीड-19 आनी कोरोना हो फॉरेनर्सां पासून येतलो म्हणून. परत सांगता हांव गोंयांत जे फॉरेनर्स आयिल्ले आसा हे खूब पयलीं आयिल्ले आसा. ते खूब पयलीं रावता हांगासर जे 3-3 म्हयने रावता आसत. कोण नवीन फॉरेनर्स 22 तारखेच्या उपरांत येवंक पावोंक ना येवंक ना. म्हाका दिसता 19 तारखेच्या उपरांत तर कोणूच येवंक ना. कोणी जर कोणाक दिसता आसत सस्पेक्टेड की तो 1 मार्च उपरांत 19 मार्चा पर्यंत येयला कोणाक सस्पेक्टेड दिसता आसत जाल्यार तेणी इन्फॉर्म करचें. अननेसेसरी हॅरेसमेंट ही फॉरेनर्सांची करची न्हू. कारण बरेचशे फॉरेनर्स हे ऑलरेडी इवॅक्युएट जाले. उरलेले ह्या 2 दिसांक इवॅक्युएट जातले. बट आमचे बॅड लक म्हणजे ज्या 6 पैकी 5 केसीस ज्यो जाल्या जे आमचे गोंयकार भाव आसात हे 5ूय जाण फॉरेन कंट्रींतल्यान आयिल्ले ऑलमोस्ट. आनी 5ूय जाण भितरले 4 जाण तर शिपा वयल्यान आयिल्ले. एक US आयिल्लो आनी जो 6वो आसा पेशंट तो डायरेक्टली तेज्या भावाक हो म्हणजे पॉझिटीव आयिल्लो आसा. त्या ती लोकांचो गैरसमज आसा. हो गैरसमज पयस जावपाक जाय की हो फॉरेनर्सां कडल्यान येता असो न्ही. ताच्या खातीर आमी आतां पर्यंत इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायन जाल्ले लोक जे आसा पळय न्ही हे 173 म्हणजे जाका आमी कॉन्टॅक्ट अंडर फेसिलिटी क्वॉरंटायन डायरेक्ट संपर्कान आयिल्ले हे लोक 173 आसा आतां पर्यंत. हांचे जरी आमी टेस्ट केल्यो तेंचे टेस्ट जरी नेगेटीव आयली जाल्यार ताज्या उपरांत तांकां होम क्वॉरंटायन म्हणून दवरले वयतले. आमी तांकां ऑब्जर्व करता. कारण आमी पेशंटाच्या बाबतींत जेन्ना ताजो पॉझिटीव आयलो ताका 2दा टेस्ट केलो वयतलो. आतां काही पेपरांनी जेन्ना म्हटलें की पयली टेस्ट एक 2 जाणांची नेगेटीव आयल्या म्हणजे तो नेगेटीव न्हू. तेजी आनी एकदा टेस्ट केली वयतली. ताज्या उपरांत तो नेगेटीव आयल्या उपरांतूच आमी ताका परत होम क्वॉरंटायन करून दवरलो वयतलो. ताच्या खातीर जेंकां आतां गव्हर्मेंट फेसिलिटीच्या अंडर क्वॉरंटायन आशिल्ले तांकां हाज्या फुडें आनी एक 14 दीस सुमार परत होम क्वॉरंटायन करून दवरले वयतले. आयसोलेशन GMCच्या अंडर आयसोलेशनांत फक्त आतां 3गूच जाण पेशंट ह्या आयसोलेशन सेंटरान आसा. तेजे अंडर ट्रायल म्हणजे तेची टेस्ट ऑलरेडी एकट्याचे 2 जाणांच्यो नेगेटीव येयल्या एकट्याची येवपाची आसा. ओके आतां पर्यंत आमी टोटल 197 रिपोर्ट्स केले सगळे मेळोन. ते फक्त 6 रिपोर्ट जे आसा हे पॉझिटीव येयल्ले आसा. टोटल रिपोर्ट आमी 197 आतां पर्यंत सगळे केले. 46 तबलगी जे आयिल्ले हांचे काही जाणांचे आयज रिपोर्ट जाले. थोड्यांचे रिपोर्ट्स हे फाल्यां जातले. आमचे कडेन कॅपेसिटी आमी पर डेची 20 सुमार आसा ती उरलेले. बट 46 रिपोर्ट जे आसा हे करून घे म्हटल्यार थोड्या जाणांक आमी होम क्वॉरंटायन करून थंयसरूच दवरल्या. थोड्या जाणांक गव्हर्मेंट क्वॉरंटायन सेंटरान घेतलेले आसा. ना
तांचे रिपोर्ट्स येवंक ना अजून, तांचे रिपोर्ट्स आयज येतले. हे 46 जे आहा पळय न्हू, हे भितरले जवळपास एक एज फार एज म्हाज्या इन्फॉर्मेशनाच्या प्रमाणे हांवें जे इन्फॉर्मेशन घेतला त्या प्रमाणे 8 जाण सुमार दे एक्सेप्टेड फेब्रुवारी म्हयन्यान दिल्ली वचून आयिल्ले आनी भितरले 2 जाण काय कितें फेब्रुवारी म्हयन्यान येयल्ले, मार्चान न्ही. ते 20 मार्चाच्या उपरांत तांचें जें कितें फंक्शन थंय जालें ताका ते प्रेजेंट नाशिल्ले. 46 जाण जरी नाशिल्ले बट सेफ्टी पॉयंट ऑफ व्यू म्हणून आमकां गोंयकारांच्या हिताच्या दृश्टीन आमकां तांकां टेस्ट करून घेवप म्हत्वाचें आसा. शेवटी ते हांगासल्या लोकांच्या संपर्कान आयल्या म्हणून आमी तांकां टेस्ट करून घेता. एकटो विचार हांवें तुका सांगलें तें एक्झॅक्टली म्हाज्या अंदाजान 8 जाणांनी. नॉट दॅट इव्हेंट पर्टिक्युलरली बट दे हॅव अटेंडेड तुजें निजामुद्दीन हें आहा पळय न्हू, थंयसर तेंचें फंक्शन हें 8 फेब्रुवारी म्हयन्यान तेंच्यांनी अटेंड केल्लें, नॉट ऑन पर्टिक्युलर दॅट डेट. हांवें जी चवकशी केली पळय न्ही निजामुद्दीन, हांगा तेंची फंक्शनां जायत रावता खंय. ते केन्ना फेब्रुवारीन पयलीं 3दां जालां, मार्चान 2 फावटी जालां, मार्चान तेज्या पयलीं एकदां 11 आनी 12 मार्चाकूय जालां. म्हाका दिसता ते फंक्शनां करीत आसता कितें तरी. ओके, त्या खातीर तेंच्यांनी अटेंड केला ते फेब्रुवारींतले अटेंड केला. कोणी तरी 2 जाणांनी म्हाका दिसता 11 मार्चाचे अटेंड केला. 15 मार्चा उपरांत एकट्याचोय संबंध ना. हय, एप्रॉक्सिमेटली 8 एज ऑफ नाव. जो पॉझिटिव्ह येता पळय न्ही रे ताचीच रिटेस्ट केली वता. म्हणजे तो परत तेजी नॅगेटिव्ह येयसर एकदां आमी जेंकां क्वॉरंटायन सेंटरान दवरता तेची एकदांच टेस्ट करता. तेजे नॅगेटिव्ह येयली जाल्यार परत टेस्ट करिना. हय, ते हांवें 46ची चवकशी केली. भितरले 4 जाण फक्त गोंयांत तेंची घरां आसा. काल हांवें सगळें म्हटलेलें खरें, बट 4च जाणांची घरां आसा. उरलेले जे आसा पळय न्ही रे तेंची पयलीं टेस्ट करुया आनी मागीर इन्क्वायरी करुया. पयलीं टेस्ट करप म्हत्वाचें आसा. पयलीं टेस्ट करुया म्हणून सांगलें मरे तुका आनी मागीर चवकशी करता. 4 जाण गोंयकार आसा. हेंचो म्हाका दिसता ते कितें तबलगी जमात तेच्या कडेन संबंद आसा. हांवें काल इन्फॉर्मेशन घेतली ती प्रमाणे गोंयांत जवळपास 2,500 फॅमिली ह्यो तबलगी कडेन तेंच्या कितें तें तबलिगी फॅमिली आसा अशें आमच्या पुलीस इन्फॉर्मेशनाच्या प्रमाणे. तबलिगी फॅमिली 2,500 सुमार गोंयांत आसा खंय. ते थोडे जाण ह्यो बेंगलोराक संपर्कीत आसा, म्हणजे बेंगलोर तेंचे सेंटर्स आसा तेका. ओके, हें रुटीन जे इन्फॉर्मेशन जनरल लोकांक सगळ्यांक खबर आसपाक जाय. त्या अनुसार आमच्या पुलिशे कडल्यान जें मेळ्ळें इन्फॉर्मेशन आसा. कोणाक अटॅक केली बिचोलेन कोणाक तरी आज सकाळी इन्फॉर्मेशन मेळ्ळ्या बट ताका अरेस्ट केला खंय. क्वॉरंटायन न्ही, आयसोलेशन वार्डान आमकां जो जो सस्पेक्टेड दिसता तांकां आयसोलेशन वार्डान एडमीट केले वता. आयसोलेशन वार्डान एडमीट केल्या उपरांत ताजो सॅम्पल जे आसा हे रोखडेंच घेतलें वता आनी सॅम्पल घेतल्या उपरांत ते सॅम्पल टेस्ट केले वता. तुमी जे म्हणटा 2 जाण काल एक जी व्हायरल जाल्या सगळ्याक जे वॉट्सॅपाचेर भोंवता इट इज रॉंग. ओके, ताजो रिपोर्ट आमचे कडेन आसा. तो नॅगेटीव आशिल्लो. तो ताका बाकी रेस्पिरेटरी कितें तरी जावन तो एक्सपायर्ड जाला. दुसरो पेशंट सुद्दां जो एक्सपायर्ड जाला आयसोलेशन वार्डांतलो तोय नॅगेटीव आसा. ताजो रिपोर्ट आमच्या हातान आसा. ताका टेस्ट केला. तांची बॉडी जी आसा ही तेज्या फॅमिली कडेन दिली वयतली कारण ताका आमी टेस्ट करून इट इज प्रूव आशिल्लो तो नॅगेटीव आसा म्हणजे गोंयांत अजून पर्यंत कोविड डेथ ना. सर आयचो पेशंट पॉझिटिव्ह मेळ्ळो तो कोकणाच्या कॉन्टॅक्टान आयलो तुमकां आमदारान क्लेम केला बीजेपीचो आमदार. आमी इन्फॉर्मेशन घेतल्या पळय न्ही शेवटी आमकां तो पेशंट पॉझिटिव्ह येता ताच्या कडेन उलोवन आनी तेज्या फॅमिली मेंबरा कडेन उलोवन ओके ह्या दोगांय कडल्यान इन्फॉर्मेशन घेतली वयता. आतां तेज्या उपरांत थर्ड इन्फॉर्मेशन तूं म्हणटा तशी त्या परिसरांतल्या सगळ्या लोकां कडल्यान घेतली वयता. ती फर्स्ट आमी कोणाक क्वॉरंटायन करता. पेशंट जसो एडमीट जालो पॉझिटिव्ह येना फुडें तेज्या फॅमिली मेंबरांक पयलीं क्वॉरंटायन करता. ताज्या उपरांत आतां फाटले सुद्दां जे 5 पेशंट आहा पळय तेज्या उपरांत आमकां कळ्ळें की थर्ड फेजीन खूब जाणांक बाकीच्या कोणाक म्हाका मेळ्ळो तुका मेळ्ळो कोण कोण मागीर सांगता तशें तशें आमी तांकां परत क्वॉरंटायन करून वता.
सेफ्टी प्रिकॉशन म्हणून हांव परत सांगता, जर कोणाक दिसता आतां पर्यंत 5 पॉझिटिव्ह केसीस आयल्या की हय तो म्हाकाय चुकून मेळ्ळो असो जर कोणाक दिसता आसत जाल्यार तेणी पयल्यान पयलीं आमकां रिपोर्ट करचें, हेल्थ डिपार्टमेंटाक रिपोर्ट करचें, त्या प्रायमरी हेल्थ सेंटरान वचून सांगचें की हय तो आपल्याकूय मेळ्ळो आनी तेकाय आमी क्वॉरंटायन करता आनी फॉर सेफ्टी प्रिकॉशन म्हणून तेणी आपली टेस्ट करून घेवची, कांयच हरकत ना, आमी फुकट तेजी टेस्टूय करता. सर हेतून कितें जालें, आयज सकाळच्यान फोन सुरू जाला की तो मानता पेशंट कोण, कारण प्रत्येकाक कारण जो गरज तो कोण म्हणून कळचे ना तो पर्यंत तो आपल्या कॉन्टॅक्टात येयला काय ना हें कोणाक कळचें ना आणि कायदो आसा की तेची आयडेंटिटी उघड करूंक मेळना. सो त्या पंचायत एरिया किंवा त्या परिसरांतल्या लोकांक खबर आसता, कारण थंय कळपा जाय म्हणून तेजेर आमी होम क्वॉरंटायन म्हणून तेज्या घराचेर स्टिकर जो आसा हो लायलो वता. ओके, म्हटल्या उपरांत त्या परिसरांतल्या लोकांक तरी कळटा, त्या वाड्यावयल्या लोकांक कळटा, म्हटल्या उपरांत ओके कोण कोण जे आहा पळय न्हू रे हे तेंच्यांनी कोणाक जो आसा तेंच्यांनी सांगचो. डायरेक्ट क्वॉरंटायन केलो तेका की तो पयलीं आपल्या घरांतून गेलो ना, तो 19 तारखेक कितें तरी आयला, तेणी आपल्याक क्वॉरंटायन करून घेतलेलें म्हणून तो सांगता आनी तो घरा कडेन आशिल्लो. म्हाका खूब जाण मेळत आसता, चर्चिलूय मेळ्ळा म्हाका फिशींग. आमी सांगलां कशें आसा पळय, म्हाका खबर आसा गोंयकारांक नुस्तें खूब आवडटा म्हणून आनी गोंयच्या मार्केटान नुस्तें जर येयलें न्हू रे जाल्यार सोशल डिस्टन्सींग उरना हें हांव जाणा. म्हाका गोंयकारांक कितें नुस्तें खावनाका हें म्हाजें म्हणणें, नुस्तें खावपाकूच जाय, सगळ्यांक आवडटा, म्हाकाय आवडटा. ओके, म्हळ्यार एकदां ते मार्केटान येयले काय ज्या पद्दतीन लोक मोठ्या प्रमाणांत घालून घेता सोशल डिस्टन्सिंगाचो बट्ट्याबोळ जाता. आमी तांकां सरळ सांगलां, जे एप्रोच जाला तेंच्यांनी लेटराय दिला, तुमी जर तुमच्या सोसायटीच्या मार्फत ते डिस्ट्रिब्यूट करपाची जर हमी घेता, तांच्यांनी कशें सोसायटीच्या मार्फत मागीर होम डिलिव्हरी करूनी किंवा ते सोशल डिस्टन्सिंग करून तेंच्यांनी डिस्ट्रिब्यूट करूनी, आमकां तो विशय ना. बट सोशल डिस्टन्सिंग मेंटेन जावपाक जाय. नुस्त्याच्या मार्केटान नुस्तें येयलें जाल्यार सोशल डिस्टन्सिंग जावचें ना म्हणून तेंच्यांनी ती हमी घेया म्हणून सांगला तेंच्या सोसायटीक प्रत्येकाक की तुमी सोशल डिस्टन्सिंग दवरून आनी आमी होम डिलिव्हरी करून करतले म्हणून, जाल्यार तुमी हमी घेता आसत जाल्यार आमी परमीट करता म्हटलं. अजून तेंचे परत कांयच दिवंक ना. आमी सांगलां की तुमी बरोवन दिया किंवा तुमी सांगा तरी हे बाबा आमी हय हे करता, तेंच्यांनी कांय सांगूंक ना. After 14, there is a possibility that there could be some cluster lockdowns where there are some cases where more focus and stress can be laid and that area can be cordoned off. Is it a possibility and would it be a good precautionary measure to do it before 14, especially in places like Shoreham where two cases have been identified in one particular place? हे पळय, हांव तुका परत क्लियर करता. माननीय मोदीजीन हें म्हटलां की क्लस्टर आमकां क्वॉरंटायन करप गरजेचें आसा ज्या जाग्यार चड केसीस जाल्या. एखाद्या जर पंचायतीन तशा पद्दतीच्यो जर केसीस आढळ्यो, आमी आतां गोंयांत सगळें होम क्वॉरंटायन म्हटलां, कोणाक भायर 14 तारखेच्या उपरांत हेजेर आमी डिसिजन घेतले. तश्योच जर केसीस आढळ्यो जाल्यार 14 तारखेच्या उपरांत गोंयांत सुद्दां जर पर्टिक्युलरली खंयच्या पंचायत एरियेन जर गरज आसा जाल्यार ते क्वॉरंटायन हें डिसिजन घेवचें पडटलें आमकां. खंयसर कित्याक तुका कोणी सांगलें? हां, तुमच्या कडेन हांव चवकशी करता, म्हाका खबर नाशिल्ली. सर कितें जालां, गव्हर्मेंट कर्मचाऱ्यांक आतां हेड ऑफ द डिपार्टमेंटान ऑर्डरी काडल्या की स्केलेटल जो स्टाफ आसा तो टप्प्यान येतलो, म्हणजे एका आठवड्याक 2दांच जातलो तो. सोशल डिस्टन्सिंग सांबाळून तेणी कामाक येवचें. पूण जाला अशें भानगड की ते कामाक येतले खरें पूण तेतून काम जातलें काय ना हो विशय आहे. कारण क्लार्क येयलो तेचे वयलो ऑफिसर जर ना जाल्यार तें एडमिनिस्ट्रेटिव्ह काम कांयच जायना. त्यामुळे तांकां नांवांक आपयतात पळय कितें, एक गरज. दुसरो ट्रान्सपोर्ट, पब्लीक ट्रान्सपोर्ट बंद आसा. महिला कर्मचाऱ्यांक घरा कडल्यान कामार येवप पब्लीक ट्रान्सपोर्टाच्या अभावी शक्य ना. अशे वेगवेगळ्यो गोश्टी आसात. सो त्या गोश्टींचेर नेमको कितें विचार जाला? किशोर, तूं आमच्या गव्हर्मेंट स्टाफाची चिंता करूं नाका. हांव कित्याक सांगता तुका ना, सरकार तेंची सगळ्यांची चिंता करता. कारण आमी जेन्ना तांकां कामाक आपयल्या पळय न्ही, आमी तेंची सगळ्यांची चिंता करून तांकां ट्रान्सपोर्ट प्रोवायड केला, तांकां गाडी दिल्या बऱ्याच जाणां, आनी सगळें सोशल डिस्टन्सिंग सांबाळूनच आयज पर्यंत 21 दिसाच्या लॉकडावनान सगळे जर घरा कडेन आसा जाल्यार हांवें तुका सांगलें अर्दे घरा कडेन आसले, अर्दे काम करताले. आतां आमी भितरले अर्दे काम करता ते 25% आपयल्या आमकां फिल्ड वर्क करपाक जाय म्हणून.
शेवटी सरकार चलयतलो आसत जाल्यार हो स्टाफाची सगळ्याक गरज आसा म्हणून तांकां आपयल्या. लोकांक मातशें चड लागलें काय ना तें मातशें दुखता तर कांय ना, आमी सगळ्यांची चिंता घेतल्या. त्या खातीर कोण अश्यो महिला कर्मचारी सुद्दां आसा पळय न्ही तांकां पावपाची आनी हाडपाची सोय सुद्दां म्हणजे गव्हर्मेंट व्हेहिकल आमी बऱ्याच जाग्यार प्रोवायड केल्या. एखादो दुसरो कोणी उरला आसत जाल्यार तेणी आपल्या HODक इन्फॉर्म करचें. तांची सोय ही सरकाराच्या मार्फत केली वता आनी मॅक्झिमम स्टाफ आतां तरी आमी फिल्डान काम करता आमचो आनी खरोखरूच सांगता ते बरें काम करतात. कित्याक एकदां हांव म्हणटलो की हांव जेन्ना चूक करता तेन्ना चूक करता म्हणटा, पण एट प्रेझेंट गव्हर्मेंट स्टाफ फ्रॉम द लोवर स्टाफ टू हायर ऑथॉरिटी पर्यंत सगळे जाण खूब बरें काम करता, इन्क्लुडींग इन द आमी म्हणटा क्लास 4 जे स्विपींग आनी स्वॉपिंग करता कोवीड हॉस्पिटल पासून ते आयसोलेशन लॅब पर्यंत हेंची सुद्दां प्रिकॉशन्स आनी चिंता आमकां आसा. त्या खातीर तांकां सुद्दां जे आमी जो PPE सूट दिवचो पडटा पळय तो दिवन हांवें पर्सनली ऑब्जर्व केला, हांव पर्सनली मॉनिटर करता कारण सगळ्यांच्या आरोग्याची आमकां चिंता आसा. त्यांची सुद्दां जे ते काम करता पळय न्ही एप्रिसिएटेड म्हणजे जशे डॉक्टर्स काम करता पॅथो लॅब काम करता ते सुद्दां लोक हे खूब म्हत्वाचे आसा. एडमिनिस्ट्रेटिवांतले लोक हे बऱ्या पद्दतीन आतां कामाक लागिल्ले आसा. गोवा मेडिकल कॉलेजीन 25 कॉन्ट्रॅक्ट नर्सीस आसात. म्हाका दिसता हांवें हेच्या पयलीं तुमच्याकडे तो विशय तो सॅलरी जावंक ना तुजें मेळ हांव कित्याक उरल्या ती चवकशी करता. हय सॅलरी जावंक ना म्हाका आजूच कळ्ळा करता. कोविडा खातीर कोणाची सॅलरी कट करपाक ना स्टेट गव्हर्मेंट कोणाचीच सॅलरी कोविडा खातीर कट करचो ना किंवा डिले करचो ना. आमी केली मरेची विचार मागीर विलिंगली प्रत्येकाक जर दिसता आसत न्ही रे आमदारांनी ऑलरेडी आपली म्हणजे आमदारांनी मंत्र्यांनी ऑलरेडी म्हटलां की आपली पूर्ण सॅलरी कितें तो डिडक्शन कट जावन आज आमचो ऑनरेबल मिनिस्टर बाब मिलिंद नायक आणि म्हाकाय फोन करून सांगला आणि ऑलरेडी लेटरूय दिले आपले डिडक्शन कॅन्सल करून 6 म्हयन्याची सॅलरी कित्याक आपले थोडे डिडक्शन्स आसा ते कॅन्सल करून फुडल्या 6 म्हयन्याची सॅलरी कोवीड फंडाक दी म्हणून ऑलरेडी फुडल्या 6 म्हयन्याची बाब मिनिस्टर मिलिंद नायक हेणे डिक्लेअर केलें की फुडल्या 6 म्हयन्याची सुद्दां आपली सॅलरी ही ऑलरेडी कोवीड फंडाक दिवची. आमी सगळ्या जांकां दिसता गव्हर्मेंट कोणाचीच कट करचो ना. जेका म्हाका काल हेणी फोन केलो आमचो हे NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज तांच्यांनी म्हाका ऑलरेडी तेंच्या प्रिंसिपलान फोन डायरेक्टर ऑफ NIT तेणी फोन करून सांगलो तांच्यांनी एका दिसाची सॅलरी ही CM रिलीफ फंडा खातीर दिली आणि एका दिसाची सॅलरी तेणी PM केअर फंडाक दिली. अशा पद्दतीन सगळ्या स्टाफांनी 100% स्टाफांनी विलिंगली they have donated that salary for the CM relief आणि PM care fund. त्या खातीर म्हणजे गव्हर्मेंट स्टाफ आसतलो प्रायवेट स्टाफ आसतलो जेंका दिसता तांच्यांनी विलिंगली करचें आमी कोणाची डिडक्ट करचें ना. CM रिलीफ फंडाक इन्कम टॅक्स हें आसा कोवीड रिलीफ फंडाक अजून म्हाका दिसता करूंक ना ते ना जेंका इन्कम टॅक्स बेनिफीट जाय रिबेट जाय तेणी CM रिलीफ फंडान पयशे दिल्यार जाता ते आमी कोवीड फंडा खातीर वापरतले. आतां जे फंड्स येता कितें CM रिलीफ फंडान तो दुसरो अंडर CSR इट इज अप्रूव्ड बाय द सेंट्रल गव्हर्मेंट. आमी जो गोवा कोवीड-19 फंड म्हणून जो ओपन केला सो ताका पयशे डेपोजीट केल्यार जाता अंडर CSR ताका बेनिफिट्स मेळटले. ताज्या व्यतिरिक्त कोणाक दिसता आसत जाल्यार तेणी PM केअर फॉर कोवीड फंड काय डेपोजीट केल्यार जाता. बॉम्ब घाता हांवें खरें सांगलां मरे तुका हांव वचलो तुका खरी गजाल सांगल्या हांवें एक सांगता तुका पळय कर्नाटकांतल्यान आमी कर्नाटक स्टेटींतल्यान आमी कन्फर्म केलां थंय बर्ड फ्लूच्यो केसीस आसा म्हणून आमी म्हटलां की चिकन जें आसा भायल्यान येता हें टायम बींग ते कदाचित 2 दिसां खातीर आसूं शकता 3 दिसां खातीर आसता. वेटरनरी डिपार्टमेंटाक सांगलां चॅक कर म्हणून की बाकीच्या महाराष्ट्रांत स्थिती कितें आसा ती 1-2 दीस गोंयांत तितके म्हाका दिसता थोड्यो कोंबड्यो आसा मरे अवेलेबल खातले लोक तितके. ओके तांकां वचपाक जाय आत्तां बॅकलॉग कितलो काय म्हणटा तूं एप्रॉक्सिमेटली म्हाका दिसता 800 जाण सुमार कितें तरी आसा एज ऑन डेट. ते 4 तारखे दीस येवपाचो आशिल्लो आयज हांवें चॅक करूंक ना कदाचित 4 तारखेक ताका स्पेशल चार्टर येवपाचो आसतो 4 तारखेक इतक्याक वतले. ओके थँक्यू. हय माननीय पंतप्रधानांनी रिक्वेस्ट केला 5 तारखे दिसा सगळ्यांनी जे आयतारा 9 वरांचेर 9 मिनटां खातीर आपल्या रातच्या 9 मिनटां आपल्या घरा भायर एक तर दिवो लावचो मेणबत्ती लावची तांच्यांनी आपल्या नाजाल्यार आपली टॉर्च पेटोवची अदरवायज आपल्या मोबायलाची लायट पेटोवची. ओके मेणबत्ती लावपाक जाय जाल्यार मेणबत्तीच विकूच हाडूंक वचपाची गरज ना थोडे जाण वेगळो मोबायलाची लायट पेटयल्यारूय जाता किंवा टॉर्चूय पेटयल्यार जाता.
जेणे करून हाज्या फाटल्यान आमी सगळे जाण युनायट आसा, आमी सगळे जाण एक आसा, आमी सगळे जाण आयच्या ह्या कोविड-19 ह्या युद्धांत माननीय पंतप्रधानांच्या बरोबर आसा आनी जे कोविड-19 ह्या युद्धांत फ्रंट लायनीचेर जे झगडटा म्हणजे जेका आमी म्हणटले डॉक्टर्स आसतले, देशभर जे डॉक्टर्स काम करता, पॅथोलॅबवाले जे काम करतात, जे आमी स्विपींग हितूर काम करपी कोवीड हॉस्पिटलांनी आसतले हो स्टाफ आसा, पुलीस स्टाफ आसा म्हणजे जे डायरेक्टली हाय रिस्क घेवन काम करता, ह्या सगळ्या जाणांक मोरल सपोर्ट दिवपाची गरज आसा. आमी 21 दिसाचो लॉकडावन केलो सुद्दां जाल्यार आमी म्हणजे 130 करोड जनता ही पूर्ण जनता त्यांच्या बरोबर आसा ही आमकां दाखोवपाची गरज आसा. आनी ही एकतेची ताकद जी आसा पळय न्ही हेच तांकां बळ दितलें फुडलें काम करपा खातीर. त्या खातीर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीन पुराय भारत देशांतल्या सगळ्या 130 करोड जनतेक आव्हान केलां की तुमी ह्या पद्दतीन सपोर्ट ह्या सगळ्या फायट करता त्या लोकांक करात म्हणून. म्हाका दिसता गोंयच्या जनते कडेन हांव मागतां की तुमी बी सगळ्यांनी 5 तारखे दीस रातच्या 9 वरांचेर 9 मिनटां स्पेसिफीक तेंच्यांनी सांगलां आपल्या घरांतल्यो लायटी बंद करच्यो आनी सगळ्यांनी गॅलरीन येवचें, आपल्या वरांडान येवचें, भायर रस्त्यार येवचें न्ही, रॅली काडची न्हू, नाजाल्यार थोडे मशाली घेवन येवं टॉर्च पेटे म्हटल्यार. थोडे अशेय लोक पिशे लोक आसात त्या ते कोणीच करचे न्ही, आपल्याच घरान रावचें, चडांत चड आपल्या गॅलरीन किंवा दारार रावचें आनी दिवो पेटोवचो, टॉर्च पेटोवचो, कॅन्डल पेटोवचो इररिस्पेक्टीव ऑफ द कास्ट एंड क्रीड, खंयच्या जात सगळ्यांनी करचें. म्हणजे हांगासर जाती धर्माचो विचार करचो न्ही. परत सांगता तसो कोरोना सगळ्यांक जाता, खंयच्याच म्हणजे मनशांक सोडूंक ना. त्या ती सगळ्या धर्माच्या लोकांनी जे आसा पळय न्ही, कोणी कॅन्डल पेटोवचो, कोणी दिवो पेटोवचो, कोणाक दिसता जाल्यार टॉर्च पेटोवची, पण मोबायलाची लायट तरी पेटोवची. आनी आमी माननीय मोदीजीच्या बरोबर कोविड-19 ह्या युद्धांत आमी बरोबर आसा हें सगळ्यांनी सांगपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. आनी समेत सगळे गोंयकार हे करतले अशी हांव अपेक्षाय करतां. आनी सगळ्यांनी परत सांगता आपल्याक अननेसेसरी घरा भायर सरचें न्ही. हांव परत एक्याच गजाली खातीर सांगता, म्हाका सगळी कडल्यान लोक सांगता तूं रिलॅक्स केला काय कितें, म्हणजे लोक चड रस्त्यार भोंवपाक लागल्या, चड भोंवताना दिसता. त्या हांव परत सगळ्या जाणांक परत रिक्वेस्ट करता की इतके दीस पाशियेंस काडल्या आनीक थोडे दीस पाशियेंस काडुया. येता त्या 14 तारखे पर्यंत म्हाका दिसता थोडेशे पाशियेंस आमी आनीक काडपाची गरज आसा. आमी आतां पर्यंत इतकें मेनटेन केलां म्हणजे सेफ झोनान आमी वचपा खातीर तुमची सगळ्यांची मदत आसा. आमी जितके जाता तितके जाणांक क्वॉरंटायन करीत आसा, त्याची तुमी सगळ्यांनी मदत करची ही अपेक्षा. सर 12, 11 and 9 एक्झाम आसचे तर एवरी मार्क्स तुमी कन्सिडर करता फाटल्या एक्झाम सांगलें वय तुका समजोवन कितले ना ती युनिवर्सिटी अजून डिसिजन घेतले. अरे ते चुकयता एकदां. हय तितके कर रे बाबा, मास्क लाव नाल्यार बांदून तरी दवर आनी वयल्यान शिकता. चलो गोवा फाइट कोविड-19 इसके बारे में आज एक केस पॉजिटिव आ गई. ऑल टुगेदर 6 केसेस गोवा में हो गए. इनके लिए ज़्यादा और 5-6 लोगों को हमने क्वारंटाइन सेंटर में ले लिया है, गवर्नमेंट क्वारंटाइन सेंटर में. तो इससे 6 केसेस बढ़ गए हैं. इससे अभी हमने जो एजुकेशन काउंसलर्स थे हमारे पास 82, उन सभी को लेबर काउंसलिंग कैंप में हम डाल के उन्हें काउंसलिंग करने की ऑलरेडी उनको कहा है कि वो सभी लोगों को काउंसलिंग करें. जो लेबर कैंप में अभी हम ड्राई रेशन के साथ तो अभी हाइजीन किट भी उन लोगों के सोप, टूथपेस्ट ये सब कुछ प्रोवाइड कर रहे हैं. इस तरह से हम सभी लेबर लोगों की हम अच्छी तरह से चिंता कर रहे हैं. 116 लेबर कैंप में इस तरह से हाइजीन किट या काउंसलर्स सभी लोग उनकी अच्छी तरह से देखभाल सभी जगह पे कर रहे हैं. नेशनल बैंकिंग का टाइमिंग हमने रिक्वेस्ट किया है 10 बजे से 2 बजे था, वो 10 बजे से 4 बजे तक करें, इसलिए उन्होंने उनको हमने रिक्वेस्ट की है. जो पंतप्रधान गरीब कल्याण योजना, इनके अंतर्गत गोवा में जो AAY और PHA इनको है 8 अप्रैल के दिन उनको भी रेशन मुफ्त में मिल जाएगा. इनके लिए 3 महीना अप्रैल, मई और जून इन सभी लोगों को यहाँ पे मुफ्त में रेशन मिल जाएगा. इन सभी के साथ में हमने अभी तक मेडिकल टेली कंसल्टेशन हमारे अंडर द लीडरशिप ऑफ आवर हेल्थ मिनिस्टर श्री विश्वजीत राणे, वी हैव स्टार्ट द मेडिकल टेली कंसल्टेशन सर्विसेज
विच नंबर इज़ 6366449060। ये नंबर के अंतर्गत जो जिनको नॉट ओनली द कोविड बट बाकी किसी तरह का मेडिकल हेल्प चाहिए तो ये मेडिकल कंसल्टेशन के लिए हमने ये नंबर स्टार्ट किया है। सभी लोग इससे अपने जो कंसल्टेशन चाहिए इससे ले सकते हैं। अभी तक जो 46 केसेस जो तबलगी के यहाँ पे जो इनको होम क्वारंटाइन और जो इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन किए हैं उनको रिपोर्ट अवेटेड है। हमने जो इन्फॉर्मेशन ली इनके हिसाब से 2500 तबलगी फैमिली गोवा में अभी एट प्रेजेंट गोवा में रहते हैं। तो फिर उनको भी कहा है कि इस तरह से कोई सभी ने सहकार्य करना ज़रूरी है। जिन जिनके संपर्क में ये लोग आए तो उनके रिपोर्ट होने के बाद उनका जो कुछ करना है इसके बारे में हम करेंगे। अभी जो फॉरेनर्स जो शिप पे हैं इनके लिए अभी भी बात यानी MOEF और PM ऑफिस और HM ऑफिस के साथ चल रही है। इनके बारे में जो डिसीजन होगा वो तुरंत ही उनको हम इंडियन एम्बेसी के थ्रू उनको पता लगेगा यानी पता करेंगे। अभी यहाँ पे पूरी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल फुल फ्लेज फंक्शनल हो रहा है हो गया है। पैथोलैब फुल फ्लेज फंक्शनल है। अच्छी तरह से क्वारंटाइन फैसिलिटीज़ सभी को मिल रही है। लेबर कैंप को अच्छी तरह से सभी फैसिलिटीज़ मिल गई हैं। इसी तरह से हमने विद द कलेक्टिव एफर्ट्स ऑफ ऑल वी आर टेकिंग केयर ऑलमोस्ट। सो गोवा सेफ जोन में आने के लिए हमारी कोशिश है। पूरे लोगों का सभी का सहकार्य हम चाहते हैं। जिस लोगों से सभी लोग सहकार्य कर रहे हैं आगे भी उन्हीं की सहकार्य की ज़रूरत है। 14 तारीख तक यहाँ हमने जो लॉकडाउन मेंटेन करने की हमने सभी को आह्वान किया है। माननीय मोदी जी ने जो 5 तारीख को सबसे कहा है कि सभी लोग जो फ्रंट लाइन पे काम करते हैं उन लोगों को सपोर्ट देने के लिए 5 तारीख को रात को 9 बजे 9 मिनट के लिए अपने घर के गैलरी में या घर के दरवाजे पे आकर हम सभी लोगों ने उनको सपोर्ट करने के लिए दिया जलाए, मोमबत्ती जलाए या मोबाइल या टॉर्च जला के हम सभी लोगों को सपोर्ट देने के लिए हम माननीय मोदी जी के साथ कोविड-19 के लड़ाई में उनके साथ में है ये दिखाने के लिए हम पूरी गोवा की जनता सभी लोग करेंगे। ये मैं सभी लोगों को आह्वान करता हूँ कि हम सभी लोग कोविड-19 के युद्ध में मेरे साथ में हो, माननीय मोदी जी के साथ में हो। इस तरह से जो सेंट्रल गाइडलाइन होगी वही सेंट्रल गाइडलाइन फॉलो करते हुए कोविड-19 के युद्ध में हम माननीय मोदी जी के साथ में हैं। सर अभी पॉजिटिव केस हुआ ना सर, उसमें वो कहाँ से आए थे और जो 6 केसेस यहाँ पे मिले हैं उनमें से 5 केसेस फॉरेन कंट्री में से आए हैं। उनमें से 4 लोग वो शिप में से आए हैं, एक जो US से आया था। इसी ऑल टुगेदर 5 केसेस और एक केस जो पॉजिटिव आई है वो उसका खुद का भाई है। इसीलिए मुझे लगता है यहाँ से फॉरेनर से किसी को ट्रांसमिट नहीं हुआ है। जो कि वो ट्रांसमिट हुआ है तो खुद गोवा के लोग जो शिप पे काम करते थे उन्हीं लोगों से ट्रांसमिट हुआ है और विच इज़ इन द फर्स्ट जनरेशन ओनली। और डायरेक्ट कांटेक्ट में जो आए उसी के साथ हुआ है। कम्युनिटी ट्रांसमिशन यहाँ अभी तक नहीं हुआ है। इतना प्रिकॉशंस हम ले रहे हैं कि यहाँ पे कम्युनिटी ट्रांसमिशन न हो जाए। इतना प्रिकॉशंस हमारी तरफ से हमने सभी लोगों को जागरूक किया है, सभी लोगों को अवेयर किया है इसके बारे में। इसीलिए सभी लोगों को बार बार मैं आह्वान करता हूँ कि वो होम क्वारंटाइन हो जाए, मार्केट में न आ जाए कि हमें पता नहीं और कोई भी समझो शिप में से आके घर पे हैं तो उन्होंने खुद आके गवर्नमेंट क्वारंटाइन सेंटर में रहना ज़रूरी है। नॉट ओनली शिप, फॉरेन कंट्री में से भी कोई आया है तो उन्होंने गवर्नमेंट क्वारंटाइन सेंटर में रहना 14 दिन के लिए बहुत ज़रूरी है। समझो फोकस सिटीज़ है, पुणे है, मुंबई है, जो फोकस सिटीज़ है जहाँ पर के ज़्यादा केसेस पॉजिटिव आए वहाँ से भी कोई आया है तो अपने फैमिली के साथ न रहते हुए गवर्नमेंट क्वारंटाइन सेंटर में रह जाए। हम सभी फैसिलिटीज़ उनको गवर्नमेंट क्वारंटाइन सेंटर में देने की हमारी तैयारी है। इसलिए मैंने सभी से उनसे भी विनती करता हूँ, ऐसे कोई सस्पेक्टेड भी है वो पॉजिटिव न भी होगा तो भी लोगों से संपर्क न रखें और किसको मालूम है वो भी हमें इन्फॉर्म करे। सो कम से कम उन्हें हम गवर्नमेंट क्वारंटाइन इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन सेंटर में रखें जाने कि वो ट्रांसमिशन न कर पाए। तबलीगी है ना, ऑल ओवर इंडिया में बहुत रेस हो रहे हैं उसका पॉजिटिव और गोवा में भी 46 तो आपने रिपोर्ट में भेजा हुआ है। अभी तक कुछ वेटिंग पे ऐसा बोल रहा है कि कितना सीरियस देखता है गोवा गवर्नमेंट? मुझे लगता है ये बहुत सीरियस है। लोगों ने भी सीरियसली लेना चाहिए क्योंकि लोगों ने भी इस तरह से केसेस के लिए सपोर्ट नहीं करना चाहिए। जो कुछ उनके संपर्क में आते हैं उनको पहले ही बता देना चाहिए था, क्योंकि जब ये सब कुछ टीवी पे आ रहा है, सब लोग देख रहे हैं तो इस तरह से तबलीगी क्या कर रहे हैं लोगों को मालूम है। इससे लोगों ने क्या करना चाहिए वो लोगों को भी मालूम है।
मुझे लगता है लोगों ने इस बारे में खुद समझ लेना जरूरी है। तो टोटल कितना है उसका तब्लीगी इन गोवा? अप्रॉक्सीमेटली अराउंड 2500 फैमिलीज जो मुझे रिपोर्ट मिला है उनके हिसाब से गोवा में फैमिलीज रहते हैं। ओके, जो दे आर नॉट इन डायरेक्टली कॉन्टैक्ट विद दिल्ली बट दे आर इन कॉन्टैक्ट विद देयर बेंगलोर सेंटर। और सर ये आज एक सोशल मीडिया में एक वायरल हुआ था कि एक शेख बोलकर कोई ये डाला था कोरोना वायरस का तबलीग का बारे में आयला जिंदाबाद निजामुद्दीन ऐसा ऐसा बोल रहा है। किया होगा। आई थिंक द पुलिस इज डूइंग देयर वट एवर द क्या एक्शन। ऐसा बोल रहे हैं? जो मुझे रिपोर्ट मिलेगा तो मैं बता देता हूँ। थैंक यू।